श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, दत्त कृपेचा वर्षाव, गुरुचरित्र पारायणाचे साधे आणि सोपे नियम. दत्त जयंतीचा काळ 4 डिसेंबर 2025 गुरुवार. पावन दिवस जवळ येतोय आणि तुमच्यापैकी कितीतरी जणांच्या मनात आता एकच ध्यास आहे, तो म्हणजे गुरुचरित्राचे पारायण. काही जणांनी त्याची तयारी देखील सुरू केली असेल, काहींना अजून तयारी करायची आहे. आपण सर्वजण 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या मंगलमय काळात हे पारायण करणार आहोत आणि याची सांगता 5 डिसेंबरला केंद्रात होईल. पण खरं सांगू का, नियम 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 आणि नियम. आपण जर नियमांच्या भीतीने दबून गेलो तर आयुष्यात कधीच आपल्या हातून इतकी मोठी सेवा घडणार नाही तर ती पोथी तशीच कपाटात राहून जाईल. तुम्हाला तुमच्या इच्छापूर्तीसाठी असो किंवा भक्ती म्हणून असो किंवा एक आंतरिक सेवा म्हणून हे पारायण करायचं असेल तर घाबरू नका. मी तुम्हाला फक्त ते नियम सांगणार आहे या व्हिडिओमध्ये, जे तुम्हाला पाळणं सहज शक्य आहे. हे नियम पाळले तर तुमच्या सेवेचे पूर्ण फळ तुम्हाला मिळू शकते. 7 दिवसाची खूप कठोर पण गोड तपश्चर्या. हे नियम तुम्ही दत्त जयंतीला करा, पौर्णिमेला करा किंवा स्वामींच्या कोणत्याही तिथीला करा. फक्त हे 7 दिवस तुम्हाला थोडे कठोर व्हावे लागेल. आहारावर नियंत्रण. मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करा. घरात इतरांसाठीही नॉनव्हेज बनवू नका. कांदा आणि लसूण पूर्णपणे बंद. आपली सात्विक ऊर्जा कायम ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे. तळलेले आणि मसालेदार पदार्थ नकोच. तेल आणि मीठ मर्यादित ठेवा. शेंगदाणे आणि शेंगदाणा तेल टाळावे. निद्रेचे आसन. गादीवर झोपू नका. जमिनीवर सतरंजी किंवा चटई टाकून झोपा. या 7 दिवसात आपल्याला थोडी तपश्चर्या करायची आहे, हे लक्षात ठेवा. ब्रह्मचर्याचे पालन. आपल्या मनाला आणि शरीराला शुद्ध आणि शांत ठेवा. बाहेरील सर्व गोष्टी वर्ज्य. बाहेरील कोणतेच अन्न खायचे नाही. बाहेरचा चहा कॉफी देखील नाही. आपल्या घरचं अन्न, आपल्या घरचा चहा कॉफी तुम्ही पिऊ शकता. हे बंधन आपल्या शुद्धतेसाठी आहे. एक धान्य एक निष्ठेचे प्रतीक. एक धान्य म्हणजे काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. हा काही उपवास नाही. तुम्ही जर गव्हाची चपाती पोळी खाणार असाल तर 7 दिवस सकाळ संध्याकाळ फक्त तीच खा. भाकरी खाणार असाल तर फक्त भाकरी. ज्वारी ठरवली तर 7 दिवस ज्वारीच. बाजरी असेल तर 7 दिवस बाजरीच. द्विदल धान्य, डाळी, कडधान्य टाळावे. पण काळजी करू नका, तुम्ही सर्व प्रकारच्या पालेभाज्या खाऊ शकता. फक्त वांगे आणि शेपूची भाजी टाळा. शेपूमुळे आळस येतो आणि आपल्याला पारायणात आळस नको. भात खाल्ल्याने सुस्ती येते म्हणून भात देखील टाळा. तुम्ही फळे, दूध आणि चहा कॉफी सोबत एखादे बिस्किट घेऊ शकता. हे नियम पाळण्याचा प्रयत्न करा, कारण ते आपल्या साधनेत मदत करतात. वाचन सुरू करण्याच्या अगोदर हे करा. 4 कुत्र्यांना पोळी छोटीशी आणि एका गाईला छोटी पोळी प्रेमाने खाऊ घाला. दुसरं समर्पण. स्वामींच्या केंद्रात किंवा दत्तगुरूंच्या मंदिरात जाऊन एक नारळ आणि खडीसाखर ठेवून या. वाचनाचे कठोर पण आवश्यक नियम. 1. एकाग्रता. वाचनाला बसल्यावर मध्येच उठू नका. फोन बाजूला ठेवा. कोणतेही महत्त्वाचे काम नाही. ही देवाची वेळ आहे. आसन. तुमची बसण्याची जागा वेगळी असावी आणि दत्तगुरूंचे आसन वेगळे ठेवा. दिवा आणि धूप. तूप किंवा तेलाचा दिवा वाचन पूर्ण होईपर्यंत अखंड चालू ठेवा. शक्य असल्यास 7 दिवस अखंड दिवा लावा. धूप दीप अखंड चालू ठेवा. आवाज अगदी हळू कुजबूज नको किंवा
ओरडून वाचू नका. तुम्हाला ऐकू येईल इतक्याच आवाजात वाचन करा. ग्रंथाचे पान वाचन करताना ग्रंथ हलवायचा नाही. पूजा मांडणी 7 दिवस जागेवरून हलवू नका. ग्रंथ मांडीवर घेऊन वाचू नका. ते पाटावर किंवा स्टँडवर ठेवा. पिवळ्या रंगाचे कापड ग्रंथाखाली ठेवून मग ते ठेवा. वाचून झाल्यावर ग्रंथ झाकून ठेवा. उघडा ठेवू नका. रोज वाचन सुरू करण्यापूर्वी ग्रंथाची फुले, अष्टगंध, हळदी कुंकू वाहून पूजा करा आणि नमस्कार करा. बोट नको. ओळीवर बोट ठेवून वाचन करू नका. वेळेचे बंधन आणि नैवेद्य. वेळ निश्चित करा. वाचनासाठी एक वेळ ठरवा आणि रोज त्याच वेळेला बसून वाचन करा. सकाळी 4 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत वाचन करावे. भिक्षेची वेळ दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये ग्रंथाचे वाचन करू नका. ही वेळ दत्तगुरूंच्या भिक्षेची असते. नैवेद्य सकाळ संध्याकाळ दत्तगुरूंना नैवेद्य दाखवा. तुम्ही तुमच्या जेवणात जे काही बनवले आहे तेच तुम्ही नैवेद्य म्हणून जेवणाआधी दाखवा. नैवेद्य नसेल तर दुधाचा किंवा फळं नैवेद्य म्हणून दाखवा. पारायणाचे पूर्ण फळ हवे असल्यास या काळात तुमची वाचा आणि मन शुद्ध ठेवा. वाद घालू नका. कोणाचा अपमान करू नका. कोणाचीही चेष्टा करू नका. कोणालाही वाईट बोलू नका. तुमची वाचा, शरीर आणि मन शुद्ध असेल तरच तुम्हाला या पारायणाचे पूर्ण आणि अलौकिक फळ मिळेल. सांगता आणि उद्यापन. पारायण चालू असताना सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला आरती करा. उद्यापन शेवटच्या दिवशी करा. त्या दिवशी संपूर्ण दिवसभर पूजा तशीच ठेवा. दत्त जयंतीच्या निमित्तानं केलेल्या पारायणाचे सांगता ही 8व्या दिवशी होते. उपवास दुसऱ्या दिवशी सुटतो. हे सर्व नियम पाळायचे आहेत, परंतु नियमांच्या भीतीने हातपाय गाळायचे नाहीत. जेवढे शक्य होईल तेवढे नियम प्रेमाने पाळा. तुमचा भाव शुद्ध असेल तर दत्तगुरू नक्कीच तुमच्यावर कृपा करतील. तुम्ही किती अध्याय वाचावे हे गुरुचरित्राच्या पहिल्या पानावर माहिती दिलेली आहे. त्यानुसार आपले नियोजन करा. ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।